त्यावेळेला मुलांना हे सांगायला लाज वाटत नव्हती की माझी आई हाऊसवाईफ आहे, पण आत्ताच्या मुलांना सांगायला हे लाज वाटते की माझी आई घरातच असते. मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारायचे की तुझी आई काय करते, काय नाही, घरातच असते. हे ऐकताना मला खूप वाईट वाटायचं. चांगलं केलं तरी ते बोलतात, वाईट केलं तरी बोलतात. काहीतरी चांगलं करायला गेलो तरी ते बोलणार की आता काय वेगळं करायला घेतलंय, किंवा त्यातनं आपल्याला अपयश आलं तरी हसणार आपल्यावरती. म्हणजे लोकं ही हसायलाच बसलेली असतात, पण त्यांच्याकडे लक्ष न देता तुम्हालाही घरात बसून काम करायचंय का? तुम्हालाही स्वावलंबी व्हायचं आहे का? मला खूप ताईंचे असे कमेंट्स आल्या होत्या की ताई, मला काहीतरी घरी बसून काम करण्यासाठी मला काहीतरी मार्ग सुचव. मलाही माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मलाही माझ्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे आणि स्वतःसाठी म्हणा, घरासाठी म्हणा, मला थोडंफार काहीतरी करायची इच्छा आहे. अशा खूप ताईंचे मला मेसेजेस आले होते की अर्निंग सोल्युशन्स सांग, मला पैसे कसे कमवायचे सांग, की YouTube कडून पैसे कसे कमवायचे, बाकी घरात बसून कोणते कोणते असे पार्ट टाइम जॉब आहेत त्याबद्दल मला सांग. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा एक छोट्याशा गप्पा, पैसा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. खूप जण असे म्हणत असतील की पैशामुळे काय होतंय, फक्त नाती महत्त्वाची असतात. तर नाती सुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. पण जगण्यासाठी तर पैसा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपल्याला पैसे कमवणं हेही खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या पायावर उभं राहणं हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. काही मुली अशा म्हणत असतील, त्यांची खूप इच्छा असेल की मला बाहेर पडून काहीतरी जॉब करायचा आहे, काहीतरी काम करायचं आहे. पण काही जणींना स्वतःच्या घरातून खूप इतक्या जबाबदाऱ्या असतात, घरातल्यांची जबाबदाऱ्या असतात, मुलाच्या जबाबदाऱ्या असतात, घरातली कामं असतात. ह्यामुळे बायकांना बाहेर पडायलाच मिळत नाही. पण त्यांची इच्छा तर मात्र खूप असते, पण त्यांना मार्ग पण सुचत नाही. इच्छा असून सुद्धा उपयोग नाही, मार्ग सुद्धा सापडायला हवा. आणि म्हणून ह्यासाठी मी आज छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की मी अशा छोट्या-छोट्या तुम्हाला आयडिया देणार आहे. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही त्या आयडिया, तुम्हाला काय वाटतात, तुमच्यामधले काही हॉबी असतील, तुमच्यामधल्या काही आवडी असतील, तर त्या प्रत्येक एक आयडिया तुम्ही तपासून पहा की ही मला योग्य आहे का? हे मला जमेल का? किंवा बाहेर जाऊन मला जॉब करणं शक्य आहे का? किंवा घरात बसून हे काम करणं सोपं आहे का? तर या सगळ्यांचा आपण आज छान अशा गप्पांमधून एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला छान वाटेल. नाही तर तुमच्या एखाद्या मैत्रिणीला हा व्हिडिओ पाठवा. आता सगळ्यात आधी बघूया आपण, ज्या मुली अशा आहेत, ज्या शिकलेल्या आहेत छान, पण त्यांना घरातून बाहेर पडता येत नाहीये. तर अशासाठी खूप चांगले जॉब आहेत. आपल्या हातात तर मोबाईल असतो, आपल्या हातात 24 तास मोबाईल असतो. मोबाईलवरून सुद्धा आपण इन्कम कमवू शकतो. जसं की आता जर आलेलं आहे एआय. आता एआयच्या मदतीने असे खूप सारे जे इन्कम आहेत ते तुम्ही घेऊ शकता. मी मागच्या व्हिडिओमध्ये ह्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे की ChatGPTच्या मदतीने तुम्ही कोणती कामं करू शकता. तर तो व्हिडिओ मागे जाऊन तुम्ही नक्की पहा, किंवा इथे कुठेतरी मी तुम्हाला त्याची लिंक देते आणि व्हिडिओ संपल्यानंतर तिथे जा आणि तुम्हाला तर तिथले काही ऑप्शन आवडले तर ते सुद्धा नक्की बघा. सगळ्यात आधी आपण अशा कॅटेगरीच्या लेडीजना बघूया की त्या म्हणतात की आम्हाला काहीच कमवण्याची गरज नाहीये, किंवा त्यांचे नवरे असे म्हणतात की तुला काय कमवण्याची गरज आहे, घरामध्ये सगळं आहे, मी तुला काय हवं ते आणून देतो, किंवा तू बाहेर जाऊन काय 10-20 हजार रुपये कमवणार, त्याच्यापेक्षा मी तुला दर महिना ते पैसे देतो आणि तू घरामध्ये सगळ्यांचं लक्ष दे, सगळ्यांची काळजी घे, घरामधली कामं कर आणि घरातच थांब, अशी पण काही म्हणणारी नवरे असतात. तर मला अशा बायकांना हे सांगावंसं वाटतंय की स्वतःच्या कमाईतल्या पैशांमुळे जे आपण वस्तू घेतो त्याचा आनंद फार वेगळा असतो. आपल्याला एखादी वस्तू आवडली किंवा एखादी साडी आवडली, आपण बाजारामध्ये जाऊन बघतो आणि म्हणतो की खूप छान आहे. पण आपण काय विचार करतो की ह्या महिन्यात तर खूप खर्च झालेला आहे, पुढच्या महिन्यात बघूया, पुढच्या महिन्यात बघूया. म्हणजे आपण आपलं थोडक्यात मन मारत असतो. पण त्याच जागी जर आपण कमवते असतो, तर आपण काय केलं असतं की चला, माझा तर हातभार लागतोय घराला, तर हे थोडेफार पैसे मी बाजूला ठेवते, तर मला आवडलेली साडी मी नक्कीच घेऊ शकते, मला आवडलेला ड्रेस मी नक्कीच घेऊ शकते. म्हणजे हा थोडाफार बदल पडतो आपल्यामध्ये, जर आपण स्वतःच्या पायावर उभे असू तर. आता दुसरा बदल काय असतो की घरातली स्त्री ही स्वतःच्या पायावर उभे असणं आणि नसणं ह्याच्यामध्ये फरक काय असू शकतो, किंवा होणारे तोटे काय असू शकतात, ह्यावर आपण बोलूया. आता एकदम कॉमन गोष्ट आहे, तुम्ही मला अगदी तुमची मैत्रीण समजून ह्या गोष्टी ऐका की आता बघा, पूर्वीच्या मुलांमध्ये आणि आत्ताच्या मुलांमध्ये खूप जास्त फरक आहे. पूर्वीच्या मुलांचं कसं होतं, आई आपली घरातच असते, हे त्यांची मेंटॅलिटी होती की घरातली आई असते ती घर सांभाळते आणि आपले बाबा असतात ते बाहेरचं बघतात. म्हणजे बाबा असतात ते पैसे कमवतात आणि आई असते ती घरातल्या सगळा संसार सांभाळते. ही त्यांची मेंटॅलिटी झालेली होती. त्यावेळेला मुलांना हे सांगायला लाज वाटत नव्हती की माझी आई हाऊसवाईफ आहे, पण आत्ताच्या मुलांना सांगायला हे लाज वाटते की माझी आई घरातच असते. मी अशी खूप उदाहरणं बघितलेली आहेत, मी माझे असे खूप स्टुडंट्स बघितलेले आहेत की मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारायचे की तुझी आई काय करते, काय नाही, घरातच असते. हे ऐकताना मला खूप वाईट वाटायचं. म्हणजे त्या मुलांमध्ये त्या आईबद्दलचे कसे विचार तयार होतात. आत्ताच्या मुलांना काय असतं की आत्ताच्या मुलांमध्ये प्रत्येक त्यांची मित्र जे असतात त्या मित्रांची आई ही कामाला जाणारी असते.
जॉबला जाणारी असते. मग त्यांना सुद्धा हा प्रश्न पडू शकतो की माझी आई का नाही जॉब करू शकत, माझी आई का घरात राहते, माझी आई का रोज घरातल्याच कपड्यांमध्ये असते, ती का छान तयार होऊन ऑफिसला जात नाही, ती का बाबांसारखा डबा घेऊन जात नाही, इतरांसारखी का ती बाहेर पडत नाही, असा त्यांना प्रश्न पडतो. आणि मग ते प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असायला हवं, किंवा उद्या जाऊन ते आपल्याला प्रश्न विचारू शकतात. त्यासाठी आत्ताच आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. असं नाही की पैसाच सगळं काही आहे, असं अजिबात नाहीये. पण आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, आपल्याला आपल्या मुलांच्या मनामध्ये एक प्रकारचा आदर, एक प्रकारचा रिस्पेक्ट, किंवा हो माझी आई स्वावलंबी आहे आणि ती स्वतःच्या पायावरती उभी आहे आणि ती अजून सुद्धा घर छान सांभाळते, हे जर म्हणायला तुम्हाला ऐकायला हे जर ऐकायला तुम्हाला हवं असेल तर आत्ताच उठा आणि कामाला लागा. कारण घरामध्ये आपण काय करतो, खूप जणींचा असा हा समज असतो की त्यांनी स्वतःला स्वतःच्या कोशामध्ये अडकवलेलं असतं, की मी घरातली कामं करते, मुलांचं सांभाळते, सासू सासऱ्यांचं करते, पाहुण्यांचं करते, येणाऱ्या जाणाऱ्यांचं करते, मग मी काय करू, अजून माझं हेच काम आहे. आणि त्या फावल्या वेळामध्ये मी मात्र मोबाईल बघत बसणार, किंवा जे असेल तो मी आराम करत बसणार, कारण मी घरातली कामं करते, मी दमते वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टी नोकरी करणाऱ्या बायका सुद्धा करतात. नोकरी करणाऱ्या बायका सुद्धा घरातलं आवरून, घरातल्या माणसांचं आवरून, मुलांचं आवरून त्या जॉबला जातात. जॉबवरून आल्यावर सुद्धा त्या तेवढ्याच दुपटीने कामं करतात, तेवढ्या जी घरात बसून ज्या स्त्री आहेत त्या कामं करतात. त्याच्यामुळे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ज्या महिला घरात राहतात त्यांचा माइंडसेट अजून झालेला नाहीये घरातून बाहेर पडून जॉब करण्याचा, किंवा बाहेर पडण्याची पण गरज नाहीये घरात बसून काम करायचं. तर मला त्यांना हे सांगायचं की स्वतःच्या कोशामध्ये राहू नका, वेळेप्रमाणे स्वतःला बदलायला शिका. आत्ताचं जग खूप पुढे गेलेलं आहे, त्याप्रमाणे आपण स्वतःला ठेवायचं, तरच आपण आपल्या पुढच्या जनरेशन सोबत टिकून राहू शकतो. नाहीतर पुढची जनरेशन आपल्याला गृहीत धरणार आणि मग आपल्याला त्यावेळेला वाईट वाटेल की तेव्हा मी जर काहीतरी केलं असतं तर आत्ता माझं अस्तित्व असतं. मग ती वेळ येऊ नये ह्यासाठी आत्ता उठा, थोडासा काही वेळ तुम्हाला मिळतो तो वेळ सत्कारणी लावा. फार मोबाईलमध्ये ज्या काही महिला अडकून पडतात, आता तर काय साड्यांचे लाईव्ह आलेले, 2-2, 3-3 तास लाईव्ह बघायचे, साडी आवडली तर ऑर्डर करायची, किंवा टाइमपास म्हणून लाईव्ह बघायचा, व्हिडिओज बघायचे, काही ना काही आपल्या मोबाईलवरती त्यांचं चालू असतं, नाही तर मूव्ही बघायचा, किंवा नाही काहीच झालं तर बाजूच्या बायकांसोबत गप्पा मारत बसायचं. तर मला तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की उठा, कामाला लागा, स्वतःसाठी, इतरांसाठी नाही. घरामध्ये पैसे आणून द्यायचे म्हणून सुद्धा नाही, तर स्वतःसाठी उठा आणि कामाला लागा. तर आता आपण बोलूया आपल्या मुद्द्याकडे, की आपण कोणती कोणती अशी कामं करू शकतो, घर बसल्या अशी कोणती कोणती कामं आपण करू शकतो. तर सगळ्यात आधी मला त्या सगळ्या ताईंचे मला खूप छान अभिमान वाटतो की त्यांनी मला कमेंट केली की मला सुद्धा काहीतरी काम करायचे, मला सुचव काहीतरी म्हणून. तर त्या सगळ्या ताईंचे मी आभार व्यक्त करते. आणि छान तुम्ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे. मला काहीतरी करायचंय हे म्हणणं सुद्धा एक पहिलेच पाऊल टाकण्यासारखं आहे. त्यामुळे आपण वळूया आपल्या मुद्द्याकडे. तर मोबाईल तर सगळ्यांकडेच असतो, बरोबर? तर आपण 24 तास आपल्या हातामध्ये मोबाईल असतो. मोबाईल वापरून सुद्धा आपण खूप सारी कामं करू शकतो. सगळ्यात सोपं उदाहरण द्यायचं तर आता खूप YouTubeवरती साड्यांचे लाईव्ह तुम्ही बघत असाल, तर का नाही तुम्हीच हा लाईव्ह सुरू करणार आहात? थोडाफार एक 10,000चा वगैरे आपण साड्यांचा माल आणू शकतो आणि आपण आपल्या नवीन YouTube चॅनल सुरू करू शकतो. त्यामार्फत Facebook आहे, Instagram आहे, त्यामार्फत आपण साड्या सुद्धा विकू शकतो. म्हणजे हा सुद्धा एक छान घरी राहून घरातल्यांच्या सगळ्यांची काळजी घेऊन हा आपण उद्योग नक्कीच करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुमच्या हाताला खूप छान चव असेल, तुम्हाला तुमच्या हातामध्ये अन्नपूर्णा असेल, तर तुम्ही नक्कीच घरगुती पदार्थ बनवून विकू शकता. हल्ली तुम्ही बघू शकाल तर बरीच लोक जी ट्रेकिंग करतात किंवा गार्डनला जातात, तर त्यांना मॉर्निंग वॉकला जातात, त्यांना सकाळ सकाळ छान असा ज्यूस तिथे कोणीतरी अवेलेबल करून दिला तर ते नक्कीच तुमच्याकडून घेऊ शकतात. हल्ली तुम्ही बघू शकाल आवळ्याचा ज्यूस, बीटचा ज्यूस, म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे हेल्दी ज्यूसेस आहेत, ते तुम्ही तिथे स्टॉल लावून विकू शकता. आता तर अगदीच पार्ट टाइम जॉब आहे, म्हणजे सकाळी 6ला मात्र तुम्हाला पहाटे 4 पासून तयारी करावी लागेल. सकाळी 6 ते फार तर 8 आणि 9 वाजेपर्यंत तुम्ही तिथे थांबाल आणि बाकी घरी येऊन तुम्ही घरातली कामं सुद्धा करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, शिवणकाम, फॉल बिडिंग, किंवा आता जी प्रत्येक महिला असेल, अगदी सर्वसामान्य असू दे, तिच्या कलेक्शनमध्ये एक तरी आरीवर्कचा ब्लाऊज तर नक्कीच असतो, बरोबर? म्हणजे ट्रेंड येतोय तशा आपण वस्तू घेतोय. मग तुम्ही आरीवर्कचे ब्लाऊज शिवू शकता, किंवा साड्यांवरती आरीवर्क करू शकता, ड्रेसवरती आरीवर्क करू शकता, वेगवेगळ्या तुम्ही तुमच्या कला दाखवू शकता.
दुसरी गोष्ट म्हणजे काय तर गिफ्ट पॅकिंग किंवा हँडमेड वस्तू बनवणे. आता खूप जास्त असा कल आलेला आहे, की काहीतरी लोकांना नवीन हवं असतं, क्रिएटिव्ह हवं असतं. रक्षाबंधन आली, भाऊबीज आली किंवा दिवाळी आली किंवा गणपती आलं. आता गणपतीमध्ये तुम्ही बघत असाल, आता नवीन छान-छान फुलं आलेली आहेत, जास्वंदांची फुलं, दुर्वा. तर ह्या सुद्धा तुम्ही बनवून ऑनलाईन विकू शकता. आता मार्ग तर खूप सोपे झालेले आहेत. WhatsAppवर तुम्ही स्टेटस ठेवू शकता, Instagramवरती, YouTubeवरती तुम्ही तुमच्या व्यवसायाची ॲडव्हर्टाइज करू शकता. आता पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शिकलेले असेल, तुम्हाला शिकवण्याची आवड असेल, तर तुम्ही मुलांचे कोचिंग क्लासेस सुद्धा घेऊ शकता. घरी कोचिंग क्लासेस घेऊ शकता, बाहेर जाऊन कोचिंग क्लासेस घेऊ शकता. शाळेमध्ये एका छोट्याशा तुम्हाला एक्सपिरियन्स हवा असेल, तर शाळेमध्ये जाऊन शिकवू शकता. अगदीच नाही, जर तुम्हाला घरातून बाहेर पडण्याची मुभास नसेल किंवा बाहेर पडण्यासारखी परिस्थिती नसेल, घरामध्ये खूप जास्त कामं असेल, तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेऊ शकता. हल्ली लोकं ऑनलाईन क्लासेस सुद्धा प्रेफर करतात. का तर हल्ली मुलांचं जे जीवन आहे ते धकाधकीचं आहे. म्हणजे अगदी 7 तासांची शाळा असते, जायला 1-1.5 तास, यायला 1-1.5 तास, पूर्ण ड्युटी त्यांची होऊन जाते 9 तासांची. आणि त्यामुळे पालक म्हणतात, की आता एवढा वेळ आपलं मूल बाहेर आहे, तर अजून क्लाससाठी बाहेर जाणार, क्लासला बाहेर जाणार आणि मग जाण्या-येण्यामध्ये त्यांचा वेळ जातो. त्यामुळे बरेचसे पालक जे आहेत ते ऑनलाईन ट्युशन प्रेफर करतात. त्यामुळे तुम्ही जवळपासची ऑनलाईन ट्युशन बघा. असे काही वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटला सर्च करा. त्यांच्याकडे सुद्धा ऑनलाईन ट्युटर हवा असेल, तर ते शोधत असतात, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आता एक सगळ्यात सोप्पा म्हणजे YouTube. तर बरेचसे लोकं, आता बऱ्याचशा बायकाच आहेत, ते YouTube सुरू करतात. तर YouTube सुद्धा एक चांगला मार्ग आहे आपली कमाई करण्याचा. तर YouTubeमधून तुम्ही तुमच्या कला दाखवू शकता, तुम्ही तुमचं डेली लाईफ दाखवू शकता, शॉर्ट व्हिडिओ दाखवू शकता, कॉमेडी बनवू शकता किंवा तुम्हाला कोणती आवड असेल, रांगोळी आवडत असेल, तर ती रांगोळी सुद्धा तुम्ही YouTubeवरती दाखवू शकता. म्हणजे एक नाही, अनेक प्रकार तुम्ही YouTubeवरती तुमच्या कला दाखवून तुम्ही पैसे कमवू शकता. आता अजून एक नवीन जॉब आलेला आहे. तो जॉब म्हणजे कुठला आहे, तर एआय आणि व्हिडिओ एडिटिंग. आता प्रत्येक जण म्हणतात एआय, एआय, एआय. तर एआय तुम्हाला हे शिकायचं असेल, तर आपल्याकडे फ्री कोर्सेस आहेत. आपल्या सात्विक इन्साइट्स याच YouTube चॅनलवरती. तर ते कोर्सेस बघा. त्याच्यावरून तुम्ही एआय वरून व्हिडिओ कसे बनवायचे हे तुम्ही शिकू शकता. मी वरती तुम्हाला लिंक देईन. तर त्या लिंकवरती जा आणि तुम्हाला एआय व्हिडिओ कसे बनवायचे हे सुद्धा तुम्ही शिकू शकता. आता याचा उपयोग तुम्हाला कशासाठी होईल, तर आता बरेच जे क्रिएटर्स आहेत, मोठे-मोठे क्रिएटर्स आहेत, ते एआय व्हिडिओ बनवतात. आता एआय व्हिडिओ बनवायचे म्हणजे त्यासाठी वेळ लागतो. वेळ लागतो म्हटल्यावर त्यांना एकट्याला हे करणं शक्य नाही. त्याच्यामुळे ते कोणीतरी आपल्याला हेल्प शोधणार आणि म्हणून तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता. तुम्ही एआय व्हिडिओ त्यांना बनवून देऊ शकता. तुम्ही त्याला थंबनेल बनवून देऊ शकता. तुम्ही त्यांना वेगवेगळ्या एआय व्हिडिओ रिलेटेड स्टोरीची आयडिया देऊ शकता किंवा स्क्रिप्ट लिहून देऊ शकता किंवा अशा अनेक प्रकार आहेत, अनेक कामं आहेत, जी ऑनलाईन रिलेटेड आहे, ती तुम्ही शिकू शकता. याच्यातून सुद्धा चांगला इन्कम होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तुमचा जर आवाज खूप गोड असेल, तर तुम्ही आता नवीन जे तुम्ही स्टोरी मेकर वगैरे बघता ना, जसं की कुकू एफएम किंवा एक वेगवेगळ्या काही सोर्सेस असतील, तर त्यांना तुम्ही अप्रोच करू शकता. तुम्हाला व्हॉइस डबिंग जर जमत असेल, तर तुम्ही त्यांना ते अप्रोच करून सांगू शकता, की माझा आवाज छान आहे. त्याप्रमाणे तुम्हाला ते काम मिळू शकतं. त्याचबरोबर आपला पारंपरिक व्यवसाय जो आहे, म्हणजे पारंपरिक म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो चालत आहे, जसं की दिवाळी आली की दिवाळीचा फराळ बनवणं, गणपती आले की गणपतीसाठी मोदक बनवणं किंवा होळी आली पुरणपोळी बनवणं. हल्ली बिल्डिंग्समध्ये ना, हल्ली गावामध्ये अशी पद्धत नाहीये, पण शहरामध्ये अशी पद्धत आहे की बायका नोकऱ्या करतात, त्यामुळे त्यांना घरामध्ये साधं पुरण शिजवायला सुद्धा वेळ नसतो. तर पुरण सुद्धा लोकं हल्लीच्या बायका विकत घेतात. तर ते सुद्धा तुम्ही विकू शकता. म्हणजे तुमच्या जवळपासच्या ज्या जॉब करणाऱ्या बायका आहेत, त्यांना तुम्ही सांगू शकता की पुरणपोळी तुम्हाला जर स्वतःच्या हाताने घरात जाऊन बनवायची असेल, तर आमच्याकडून पुरण घ्या, आम्ही पुरण बनवून देतो. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकता, जसं की रेडी टू मेक, जसं की उपमा बनवू शकतो आपण, पोहे बनवू शकतो, आमटी आहे. आता खूप जण अशी आहेत जी बाहेरच्या देशात राहतात किंवा आई वडिलांना सोडून बाहेरच्या शहरामध्ये राहतात. तर अशांना सुद्धा आहे ना, घरातलं काहीतरी खायची इच्छा होत असते. मग त्यावेळेला रेडी टू मेक म्हणजे जसं की वरण करायचं. वरण करायला तर मुलांना फार वेळ नसतो, त्यांचं कॉलेज असतं, त्यांचं ऑफिस असतं. मग असं रेडी टू मेड वरण, उपमा असेल, पोळी असेल किंवा वेगवेगळे असे फ्रोझन काही पदार्थ असतील, हे सुद्धा बनवून तुम्ही विकू शकता. जर तुम्हाला झाडांविषयी काही माहिती असेल, तुम्हाला त्याबद्दल आवड असेल, तर तुम्ही छोटी-छोटी झाडांची रोपं बनवू शकता, ती सुद्धा विकू शकता. हल्ली खूप खूप बाल्कनी गार्डनिंग किंवा टेरेस गार्डनिंगचा खूप आता शौक झालेला आहे लोकांना. खूप त्याची आवड निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे लोकं बी टाकून ते झाड कधी उगवेल याची वाट बघत बसत नाहीत. ते छोटंसं रोप आणतात आणि ते लावतात आणि त्याच्यापासून फुलं किंवा आपली फळं किंवा भाज्या असतील त्यांचा आनंद घेतात. तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता.
काम बघायला गेलं तर अशी बऱ्याच प्रकारची कामं आहेत, अशी खूप कामं आहेत आणि त्यांना मार्केट सुद्धा चांगलं आहे. तर असं चांगलं मार्केट असणारं काम शोधा, तुम्हाला नक्की यश मिळेल. घरात बसून हातावर हात ठेवून विचार करत बसण्यापेक्षा की मला काहीतरी काम करायचंय, काहीतरी काम करायचंय, पण संधी कुठली चालून येत नाहीये, ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा एक एक पाऊल पुढे टाका. मला मान्य आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सक्सेस होऊच असं नाही. काही गोष्टी असतात ज्यामध्ये आपण सक्सेस होत नाही, आपण खचले जातो किंवा आपल्याला यश मिळत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे जमतच नाही, आपण हे सोडून द्यावं. पण असं नाहीये. आपल्याला कशामध्ये आवड आहे किंवा आपल्याला कशामध्ये यश आहे, हे आपल्याला फार काही जणी नाही फार उशिरा कळतं. म्हणून घरात बसून वाट बघत बसण्यापेक्षा, संधीची वाट बघत बसण्यापेक्षा आपणच संधी शोधायची आणि त्या मार्गाने पुढे जायचं. आता आता राहिला प्रश्न आजूबाजूच्या बायकांचा. तर आजूबाजूच्या जी लोकं असतात ती बोलायलाच बसलेली असतात. त्यांना कुठेतरी पॉइंट हवा असतो. चांगलं केलं तरी ते बोलतात, वाईट केलं तरी बोलतात. काहीतरी चांगलं करायला गेलो तरी ते बोलणार की आता काय वेगळं करायला घेतलंय किंवा त्यातनं आपल्याला अपयश आलं तरी हसणार आपल्यावरती. म्हणजे लोकं ही हसायलाच बसलेली असतात. पण त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्यामध्ये असे कोणते गुण आहेत, आपल्यामध्ये अशा कोणत्या क्वालिटीज आहेत, त्या शोधून काढा. एका छान अशा मस्त संध्याकाळी निवांत बसा किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा निवांत बसा. तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे, तुम्ही काय करू शकता, तुमचं बजेट किती आहे, तुमच्याकडे भांडवल आहे का, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किती पैसे आहेत, त्यावरून तुम्ही तुमचा बिझनेस तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता. तर कोणतंच काम हे छोटं नसतं, कोणतंच काम हे अगदी हसण्यासारखं नसतं. तर आपण छोट्या छोट्या कामांमधूनच आपण मोठे होत असतो. त्याच्यामुळे आज तुम्ही छोटं काम करायला घेतलं आणि तुम्हाला वाटेल की मला हे हसतील, ते हसतील, ह्याचा विचार करण्यापेक्षा त्या कामामध्ये तुम्ही रमा, स्वतः स्वतः त्यामधून पैसे कमवा किंवा स्वतःच्या पायावरती उभे राहा. आज ना उद्या तुम्हाला नक्की यश मिळेल आणि तीच हसणारी लोकं तुमच्याशी येऊन तुम्हाला ओळख निर्माण करतील की हे कसं केलंस तू, आम्हाला पण सांग किंवा बाकीच्या लोकांना सांगतील, हो ही माझ्या शेजारी राहते, ही आता छान सक्सेसफुल झालेली आहे. तर तीच हसणारी लोकं आज तुमची पाठ थोपवू शकतात. तर संधीची वाट बघू नका, तर संधी शोधा आणि त्या मार्गाने जा. तर व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा, तुमच्या आईला शेअर करा, तुमच्या बहिणीला शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरता आपल्या सात्विक इन्साइट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.